हल्लीच्या मुलांमध्ये करिअर करण्यावरती जास्त भर दिला जातो आणि हल्ली करिअर करणं किंवा सेटल होणं हे सुद्धा तितकं सोपं राहिलेलं नाहीये. आणि त्या सगळ्याचा परिणाम काय होतोय, प्रेग्नन्सी राहू द्यायचं वय हे थोडंसं वाढत चाललेलं आपल्याला दिसतंय. पण याच्या मागचा एक मोठा दुर्गुण असा आहे की जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपले दिवस राहण्याची पॉसिबिलिटी कमी होत जाते आणि हे बऱ्याच वेळेला त्या जोडप्याला माहिती नसतं. आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा आपला लाईफ प्लॅन करायचंय, आपल्याला करिअर प्लॅन करायचंय, त्याच्यामध्ये आपल्याला प्रेग्नन्सी हवी आहे किंवा नको आहे याच्यावरती थोडासा विचार व्हायला पाहिजे. आणि जर हवी असेल तर आपल्याला ती केव्हा ठेवायला हवी आहे, केव्हा चालणार आहे ठेवलेली, याच्यावरती विचार व्हायला पाहिजे. आणि हे विचार होत असताना माझं वय आत्ता किती आहे हे पण विचारात घेतलं गेलं पाहिजे. कारण उद्याला मी जर 35च्या पुढे गेल्यानंतर दिवस राहायचे असं ठरवलं तर तोपर्यंत माझी प्रेग्नन्सी राहण्याची क्षमताच कमी झालेली असल्यामुळे त्यावेळेला मला ट्रीटमेंट घेऊन दिवस राहून देण्याची वेळ येऊ शकते. सो एव्हरीथिंग नीड्स टू बी प्लॅन्ड अँड व्हेन वी हॅव टू प्लॅन दिस वी हॅव टू टेक दिस इन टू कन्सिडरेशन की वय जसं वाढणार आहे तशी माझी दिवस राहण्याची क्षमता कमी होत जाणार आहे.